तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे जेजुरी येथे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला मी आज भेटणार आहे, त्यांचं दर्शन घेणार आहे आणि या तीर्थक्षेत्राविषयीची माहिती आपणास सांगणार आहे। या निमित्ताने हे मंदिर केव्हा बांधलं, कोणी बांधलं आणि यामध्ये विराजमान असलेले खंडोबा हे कोण होते याविषयीची संपूर्ण माहिती मी आपणास आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून आपल्याला जेजुरीकरता डायरेक्ट बस सेवा उपलब्ध आहे। पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरीला येण्यासाठी आपल्याला साधारण 1.5 ते 2 तास लागतात। साधारण 15 ते 20 मिनिटात आपण जेजुरी बसस्थानकावरून जेजुरी गडाच्या पायथ्याशी पोहोचतो। गडाच्या पायथ्याशी असलेला हा नंदी येथे दर्शन घेऊनच भाविक पुढे जातात। जेजुरीच्या गडावर मी पोचलेलो आहोत आणि माझ्या मागे आपण पाहू शकता हे मंदिर, खंडोबाचं मंदिर, खंडेरायाचं मंदिर। आपण आता थोड्या वेळात मंदिराच्या आत जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत। तर चला मित्रांनो, बघूया आणि जाणून घेऊया मंदिराविषयीची अगदी डिटेल माहिती। जेजुरीचं खंडोबाचं जे मुख्य मंदिर आहे ते हे आहे आणि या बाजूला आपण पाहू शकता दीपमाळा आणि मंदिराच्या प्रांगणामध्ये भाविक खूप मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करत आहेत, ज्याचं महत्त्व खूप जास्त आहे। या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण करणे आपण पाहू शकता। संपूर्ण जमीन जी आहे, संपूर्ण फरशी आहे मंदिराची, ही संपूर्ण पिवळी झालेली आहे आणि आपण पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी, रविवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे। आणि इकडे दर्शन पास देखील आहे। 200 रुपयामध्ये आपण दर्शन पास जर घेतली तर आपलं दर्शन लवकर होऊ शकते। तर त्याची पण मी चौकशी करतो, किती वेळ लागतो दर्शन पासला आणि जर आपण मोफत दर्शनमध्ये लागलो तर किती वेळ लागतो, या दोन्ही गोष्टीची मी चौकशी करून आपल्याला सांगतो। तर चला मित्रांनो, आपण घेऊया दर्शन। तर मित्रांनो, मी 200 रुपये दर्शन पासच्या रांगेमध्ये लागलो आणि मला साधारण 1.5 ते 2 तासामध्ये खंडोबाचे दर्शन झाले। तर मित्रांनो, हा नजारा आहे जेजुरी गडावरून दिसणारा जेजुरी गावाचा। आपण पाहू शकता किती सुंदर हा नजारा दिसतोय। तर मित्रांनो, हे आहे बानाई मंदिर। या जेजुरीच्या गडावर एक पुतळा आपण पाहत आहात, आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा, कारण यांनीच या मंदिराचं जीर्णोद्धार केलं होतं। मित्रांनो, जेजुरी येथे बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची चांगली व्यवस्था आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तनिवास, लॉजेस वगैरे उपलब्ध आहेत। मित्रांनो, हा आहे कडेपठारचा पायथा। आपण जेजुरी गडावर दर्शन घेतलं म्हणजे आपलं दर्शन खंडोबाचं झालं असं होत नाही, कारण कडेपठार या ठिकाणी खंडोबाचं मुख्य देवस्थान आहे। खंडोबाचं पूर्वीचं देवस्थान म्हणजे मूळ देवस्थान हे कडेपठार येथे आहे। त्यामुळे आपल्याला जेजुरी येथे आल्यानंतर कडेपठार येथे देखील दर्शन घेणे आवश्यक आहे। या ठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय आपलं खंडोबाचं दर्शन पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे। जेजुरीच्या गडापेक्षा हा डोंगर खूप उंच आहे। सुमारे 700 ते 750 पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते। तर बघा मित्रांनो, कडेपठारचं मंदिर आपल्याला आता दृष्टीस पडलेलं आहे बघा। आणि जेजुरी गडापासून याचं अंतर आहे 1 ते 2 किलोमीटर सुमारे। असंही म्हटलं जाते की खंडोबा आणि म्हाळसा यांची स्वयंभू मूर्ती आहे, स्वयंभू ते प्रकट झाले होते या ठिकाणी। बघा माझ्या पाठीमागे जे दिसते आपल्याला ते गेट आहे मुख्य, आणि मी पोचलेला अगदी मंदिराच्या जवळ। सुमारे 1 ते 1.5 तास आपल्याला वरती यायला लागतो। या ठिकाणी 700 ते 800 पायऱ्या आहेत। मुख्य मंदिर हेच आहे, जुनं जेजुरी देखील याला म्हटलं जाते। आपण जे जेजुरी गडावर दर्शन घेतलेलं आहे ते नवीन मंदिर आहे, आधुनिक मंदिर आहे। या मंदिराच्या नंतर बनलेलं ते मंदिर आहे। तर चला मित्रांनो, आपण जाऊया मंदिरामध्ये। तर जेजुरी गडापेक्षाही उंचावर असलेलं हे मंदिर आहे। त्या गडावर चढायला आपल्याला अर्धा तास लागतो, पण इथे मात्र आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो। बघा हे गेट आणि शेजारीची दीपमाळ आपण पाहू शकता। खंडोबाची एक दंतकथा या ठिकाणी एक प्रसिद्ध आहे, आपण ऐकली असेल कदाचित। मणी आणि मल्ल हे 2 दानव होते, त्यांच्याशी युद्ध झालं होतं खंडोबाचं याच ठिकाणी, याच पठारावर, आणि त्या युद्धामध्ये त्याचा दारुण पराभव केला होता खंडोबाने आणि त्यांचा वध केला होता। तर यासाठी देखील हे पठार प्रसिद्ध आहे।
तर मित्रांनो, कडेपठार येथील मंदिरामध्ये खंडोबा आणि म्हाळसादेवी यांची स्वयंभू मूर्ती आहे, त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे. त्या गेटच्या आत प्रवेश केल्यावर देखील काही अंतर आपल्याला आत चालत जावं लागतं. प्लेन आहे हा भाग. आता पठार म्हटलं तर प्लेन भाग आहे आणि थोड्याच पुढे अंतरावर मंदिर आहे. चला बघूया. बघा, अशा प्रकारची गोंधळ या ठिकाणी चालत असतात. खंडोबाचं गोंधळ म्हणतात याला. चला जाऊया आपण मंदिराकडे. पुन्हा एक दुसरं गेट लागलेलं आहे. छोटी छोटी बरीच मंदिरं आहे हे या पठारावर. तर आपण जाऊया प्रथम मुख्य मंदिराकडे. या बाजूने आमचा कुलस्वामी असल्यामुळं आम्ही दरवर्षी येतो. सांगली जिल्ह्यातून येतो आम्ही, पलूस तालुका. बरं. आणि त्या मंदिरात पण जाता का पलीकडच्या? हो, सगळं पहिलं तिथं आलं की तिथून परत इथं येऊन इथूनच खाली जातो मग परत. म्हणजे ह्या मंदिरात येणं आवश्यक आवश्यक आहे. का बरं आवश्यक आहे? ही पूर्वीपासूनचं मूळ ठिकाण असल्यामुळं, हां, मूळ ठिकाण आहे. हा हे मूळ ठिकाण आहे आणि नंतर देव खाली आलेला आहे. बरोबर. त्यामुळं आम्ही इथं आलो की येऊन जातोच इथून. हो. अजून काही तुम्हाला आलेला अनुभव या देवस्थानात? अनुभव असं काही नाही. आमचे पूर्वीपासून येते त्या पद्धतीनं आम्ही येत जात चालूच आहे आमचं. दरवर्षी एकदा, वर्षातून एकदा आलं की वर याचेच. कुठून आले तुम्ही? आम्ही नागराळे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. तर मित्रांनो, हे आहे मुख्य मंदिर. कडेपठार मंदिरावर अशा प्रकारचे हॉटेल्स आहेत. आपल्याला पाहिजे ते इथे मिळते. मी या ठिकाणी ताक आणि पाणी घेतलं फक्त आणि आता मी निघतोय परत. हे बघा, वीरभद्र मंदिर, कडेपठारावरचं आणखीन एक छोटंसं मंदिर आपण पाहू शकता. आणि हा विहंगम दृश्य बघा तुम्ही, पहाडच पहाड आजूबाजूला. हे बघा. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघालेला आहो खाली उतरताना आपल्याला खूप जास्त त्रास होणार नाही, परंतु वर येताना मात्र खूप दम लागतो. खूप लांबचा रस्ता आहे. 700 ते 800 पायऱ्या इथे आहेत आणि उन्हाची वेळ असल्यामुळे जरा थोडा जास्त त्रास होतो आपल्याला. तर तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे माझा आजच्या एक्सपिरियन्सवरून, की इथे जर याल तर आपण सकाळी लवकर या, जेणेकरून तुम्हाला जो चढण्याचा त्रास आहे वरती डोंगरावर तो होणार नाही. हे बघा मित्रांनो, असा रस्ता आहे हा. घसरता तिथे पाय जरा. ग्रीपवाले तुम्ही शूज किंवा चप्पल इथे घालून यायला पाहिजे. शक्यतोवर शूज आणा. थोडासा घसरगुंडीवाला रस्ता आहे हा. तर बघा मित्रांनो, आम्ही या रस्त्याने कडेपठारावर आलो होतो आणि हा जो दुसरा रस्ता दिसतो आपल्याला या साईडला जाणारा उजवीकडला, या रस्त्याने आपल्याला त्या आपल्या नवीन मंदिराकडे जाता येते, म्हणजे जेजुरी गडावर जाता येते. हा डोंगरातून जाणारा रस्ता आहे, अवघड आहे, त्यामुळे शक्यतो या रस्त्याने लोक जात नाहीत, हाच रस्ता वापरतात. तर मी देखील याच रस्त्याने आता खाली उतरणार आहे. तर मित्रांनो, खंडोबाची यात्रा ही कडेपठारच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात. त्यामुळे आपण जेव्हा कधी जेजुरीला याल तेव्हा या पठारावर येऊन देखील खंडोबाचं दर्शन घ्या, कारण हे पुरातन मंदिर आहे. जेजुरीच्या मंदिराच्या आधी याच ठिकाणी म्हाळसा आणि खंडोबा प्रकट झाले होते म्हणतात आणि त्यानंतर हे जाण्या येण्यास अवघड असल्यामुळे मल्हार होळकर आणि यांनी हे मंदिर, नंतर ते मंदिर जेजुरीला बांधण्यात आलं होतं. त्यामुळे भक्ताच्या सोयीसाठी जेजुरीचं मंदिर म्हणा किंवा कडेपठारचं मंदिर म्हणा, हे दोन्ही मंदिर ऐतिहासिक आहेत. जवळपास 300 वर्षापूर्वीचे हे मंदिरं आहेत दोन्ही. त्यामुळे पाहण्यासारखी आहे. त्यावेळेस त्याचं नक्षीकाम, बांधकाम अतिशय सुंदर असे हे दोन्ही मंदिरं आहेत. आपण हे दोन्ही मंदिरं जरूर भेट द्या जेजुरीला आल्यानंतर. मित्रांनो, याला म्हणतात दिवटी. हे भाविक आहे वर जाणारे, खंडोबाच्या दर्शनाला निघालेले भाविक. आणि हे दिवटी ते घरून घेऊन आले ना, खालून घेऊन आले ते पायथ्यापासून. आणि अशी प्रथा आहे की घरी जर आपल्याला नवीन देवाची स्थापना करायची असेल तर त्या देवांना प्रथम खंडोबाला भेटायला आणायचं, असंच ना, आणि नंतरच मग त्याची स्थापना घरी केली जाते. तर हे देव सोबत आणताना ही दिवटी, याला दिवटी म्हणतात ते. तर ही दिवटी वरपर्यंत न्यायची असते, म्हणजे जोपर्यंत जाईल तोपर्यंत, नंतर मग असंच जायचं वरती. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.